आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणूया. काय सांगाल, आज चौंडीमध्ये पहिली कॅबिनेट बैठक झाली, नेमकं काय महत्त्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरानं लिहिला जाईल अशा पद्धतीची मंत्रिमंडळ परिषद ही चौंडीमध्ये झालेली आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचाराला नतमस्तक होण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ हे चौंडीमध्ये होतं आणि हीच बाब अत्यंत अभिमानाची आहे. निर्णय कोणते झाले हा पण महत्वाचा विषय आहे, परंतु अख्खं मंत्रिमंडळच चौंडीमध्ये येतंय आणि अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होतंय. अहिल्यादेवींच्या विचारावरती आम्ही नुसतं चालणार बोलत नाही, तर ती कृती करून दाखवतोय. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि मंत्रिमंडळातील सन्माननीय सर्व मंत्री महोदय यांचं मी विशेष अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. नाहीतर आम्हाला अहिल्यादेवींची जयंती सरकारनं साजरी करावी म्हणून आमच्या आयुष्यातली 10-15 वर्षी गेली होती. नुसतं एक 4 ओळीचं पत्र काढा, त्याला 1 रुपयाचा खर्च येत नाही, बजेट 0 लागतं, तरी सुद्धा ते झालं नाही. देवाभाऊ मुख्यमंत्री असताना तो शासन निर्णय झाला आणि मग तलाठी, मग ग्रामसेवक, मग BDO, तहसीलदार, कलेक्टर पळायला लागला. अरे अहिल्यादेवीचा फोटो आहे, कुठं शोधा. त्याला अहिल्यादेवी फोटो, सावित्रीमाईचा फोटो यातला फरकच कळना. लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाईचा फोटो त्याला कधी बघितलंच नाही. असे निर्णय सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. आज तर खूप चांगले निर्णय सरकारनं घेतलेले आहेत. त्यामधला अत्यंत महत्वाचा निर्णय 651 कोटींचं अहिल्यादेवींचं राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा सरकारनं आज केलेली आहे. नंबर 1. नंबर 2, अहिल्यानगरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच्या पुढे जाऊन त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात येणार आहे. तिथं ITI कॉलेज एक मुलांच्यासाठी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याला सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्यात येणार आहे. आदिशक्ती नावाचा एक पुरस्कार महिलांच्यासाठी राज्य सरकारनं घोषित केलेला आहे, तो पण एकदम चांगला निर्णय आहे. महिलांना सन्मान देण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्यामध्ये एक नव ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय केलेला आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातून ग्रामविकास खात्यानं अगोदर अहिल्या सांस्कृतिक भवन निर्माण केलेले आहेत. आता नगर विकास खात्यानं तशा पद्धतीचा निर्णय केला की नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या ठिकाणी नगर विकास मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे की तिथं आम्ही अहिल्या भवन बांधणार आहोत. अशा पद्धतीची घोषणा सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. 5500 कोटी रुपये, मग त्यामध्ये तुळजा मातेचं मंदिर असेल, ज्योतिबाचं मंदिर असेल, माहूरगडाचं मंदिर असेल, अशी वेगवेगळ्या मंदिरांचा एक जीर्णोद्धार आराखडा आज सरकारनं या जयंतीच्या दिवशी घोषित केलेला आहे. अहिल्यादेवींचं काम धर्माच्या विषयी सर्वश्रुत आहे आणि आता कुंभमेळा नाशिकला होतोय, तर एक कुंभमेळ्यासाठी एक प्राधिकरण, जसं प्रयागराजला प्राधिकरण होतं की त्या प्राधिकरणाच्या माध्यमातूनच ते सगळं काम व्हायचं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तसं एक प्राधिकरण कुंभमेळ्यासाठी घोषित आज केलेलं आहे. 100 दिवसाचा कार्यक्रम आता झाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली. आता त्यांनी आज जयंतीच्या दिवशी पुढच्या 150 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. 2 ऑक्टोबरला त्या सगळ्या जे कार्यक्रम जो जाहीर केलेला आहे तो प्रशासकीय कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम मंत्री महोदयांचा, तर त्याचा निकाल ते 2 ऑक्टोबरला घोषित करणार आहेत. असे अनेक निर्णय, मी काही त्यातले मोजके निर्णय आपल्याला सांगितले. जल संधारण खात्यानं अहिल्यादेवींनी बांधलेले घाट, अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरी, अहिल्यादेवींनी बांधलेले तलाव याचं पूर्ण राज्याचं सर्वेक्षण करायचं. जिथं जिथं कुठं विहिरी आहेत, तलाव आहेत, बारवा आहेत, हे जे सगळं आहे, घाट आहेत, त्याचा एक सर्वे करायचा आणि परत त्याचं पुनर्जीवित त्यांना करायचं. अशा पद्धतीची एक चांगली संकल्पना ती पण आजच्या मंत्री परिषदेमध्ये मान्य झालेली आहे. असे अनेक विषय आहेत. करमाळ्यातील एक युवक आहे किशोर शिंदे, हा सध्या कालपासून खांबेवाडी ते आरेवाडीपर्यंत धनगर आरक्षण असेल, तसेच येणाऱ्या अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी तो जवळपास तब्बल 186 किलोमीटर पायी वारी करतोय. नेमकं त्याची मागण्या आहेत, त्याबद्दल काय सांगता? बघा, जो समाजाचा मुलगा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणि अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिवशी 31 मेला सुट्टी असावी यासाठी आरेवाडीच्या बिरोबाला साकडं घालण्यासाठी जातोय, तर मी नक्की त्या मुलाची चौकशी करेन. मला आता तुमच्याकडून हा विषय कळाला, मी तुमच्याकडून किंवा अन्य आमच्या मंडळींच्याकडून फोनवर त्यांच्याशी बोलेल आणि नक्की समाजाच्या हितासाठी अनेक मुलं रात्रंदिवस मेहनत घेत असतात, आंदोलन करत असतात आणि अशा गोष्टीला पाठिंबा देणं हे माझी जबाबदारी आहे आणि नक्की त्यांचं काय म्हणणं आहे बघून मी सरकारच्या कानावरती घालेन.
आपण पाहतोय की तुमचा देखील त्रिशब्द जयंतीनिमित्त कार्यक्रम होणार आहे, त्याची काय तारीख अद्याप निश्चित झाली कशी? बघा, अजून तारीख निश्चित झालेली नाही. परवाच्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंना भेटलो होतो. काल माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीला पण गेले होते, परंतु आता तिकडे ती परिस्थिती सुरू आहे, युद्धजन्य परिस्थिती. आज पण मी कार्यक्रम झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो की मला कार्यक्रमाची तारीख मिळाल्याच्या नंतर तयारी करायला वेळ लागेल, कारण जागतिक दर्जाचा हा कार्यक्रम आहे. 50,000 ढोल एका वेळेस, 500 ते 600 गजनृत्य मंडळ एका वेळेस आणि 400-500 ओविकार मंडळ, म्हणजे अशी किमान लाखभर लोक तर हीच होतील. आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन करणं आम्हाला एक 15-20 दिवसाचा वेळ पाहिजे. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2 दिवस थांब, 2 दिवसानंतर कशा पद्धतीनं 24-25 तारीख साहेबांनी द्यायचं निश्चित केलं होतं, परंतु अमित भाईंनी काहीतरी दिल्लीमध्ये या सगळ्या बैठका ठेवलेल्या आहेत. त्यामुळं वातावरण तिकडचं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय मला जेव्हा सांगतील ही तारीख आहे कार्यक्रमाची, तेव्हा मी अधिकृतपणे सर्व लोकांना मी कार्यक्रमाची तारीख जाहीर करू आणि माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये आम्ही भव्य दिव्य देखना कार्यक्रम, जो सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाला साजेचं असं अभिवादन आज सरकारच्या वतीनं दिलंय. अहिल्या भक्त म्हणून आमची जबाबदारी आहे की जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व आहे तसा गिनीज बुक मध्ये नोंद होणारा कार्यक्रम आम्हाला पुण्यात करायचा आहे आणि त्यामुळे त्याची तयारी करण्याला पण आम्हाला अवधी लागेल. माननीय मुख्यमंत्री महोदय जी तारीख आम्हाला देतील त्या तारखेला आम्ही कार्यक्रम करू. आमची तयारी आता पूर्णपणे अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटचा प्रश्न, देवभाऊंना काठी घोंगडं दिलेला जो तुमचा फोटो आहे तो देखील सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायला होतोय. तो फोटो दिल्यानंतर देवभाऊंची काय प्रतिक्रिया होती पहिली? अरे खूप त्यांना हा फोटो आवडला. आमच्या सगळ्या मुलांनी तो फोटो तयार केला होता आणि त्यांच्याविषयी महाराष्ट्रामधल्या लोकांच्या काय भावना आहेत त्या पण शब्दात लिहिलेल्या आहेत. तो फोटो तुम्ही बारकाव्यानं बघा आणि मग तो तुमच्या मीडियामध्ये दाखवा. त्यांच्याविषयी लोकांचं मत काय आहे. बहुजन नायक ते आहेत, काही लोकांना वाटतं ते हिंदू नायक आहेत, काही लोकांना वाटतं ते विकास पुरुष आहेत. अशी वेगवेगळी त्यांच्याविषयी बिरुदावली सगळ्या आमच्या मित्रमंडळींनी त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. देवाभाऊला तो खूप फोटो आवडला. त्यांनी तात्काळ सांगितलं की वर्षा बंगल्यावरती तो फोटो लावा. त्याच्यापेक्षा 2-3 दिवस झाला सोशल मीडियामध्ये तो इतका फोटो फिरतोय आणि आज सगळीकडे तो फोटो लोकांना, अरे डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावरती घोंगडं आणि हातात काठी असल्यानंतर ते वेगळं पण असतंय, ते देवाभाऊंच्या फोटो मधून दिसतंय. हे होते आमदार गोपीचंद पडळकर. त्यांनी यावेळी जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोटो जो दिलेला आहे तो फोटो त्यांना खूप आवडल्याची प्रतिक्रिया जी आहे त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा.